नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री धामणसकर. आपण हिंदू मॅरेज ॲक्ट 1955बद्दल गेल्या काही भागांमध्ये चर्चा करत होतो. तर आज आपण त्यातील सेक्शन 19 ऑफ हिंदू मॅरेज ॲक्टबद्दल माहिती घेणार आहोत. ह्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही जे दाखल करणारे जे पिटिशन आहेत ते कुठल्या ज्युरिस्डिक्शन म्हणजे कशा पद्धतीनुसार तुम्ही दाखल करू शकता ह्याबद्दल माहिती दिलेली आहे. इट स्पेसिफाईज द ज्युरिस्डिक्शन फॉर फायलिंग पिटिशन रिलेटेड टू मॅरेज. तर त्याच्यामध्ये काय असतं, वेअर द मॅरेज इज सोलोमनाइज म्हणजे जिथे तुमचं लग्न झालं आहे तिथे तुम्ही पिटिशन दाखल करू शकता. दुसरं थिंग, द पार्टीज टू द मॅरेज डिसाईड म्हणजे लग्नानंतर दोघेही ज्या भागात राहिले असतील, ज्या एरियात राहिले असतील, ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये ते तो अर्ज दाखल करू शकतात. तिसरा भाग आहे, द पिटिशनर इज रिसाइडिंग ॲट द टाईम ऑफ द प्रेझेंटेशन ऑफ दिस पिटिशनर एस्पेशली इफ द रिस्पॉन्डंट इज आउटसाइड द टेरिटरीज टू विच द ॲक्ट एक्सटेंड्स. अशावेळी जनरली जर वाईफ ज्या एरियात राहत असेल किंवा पुरुषांनी केलं असेल तर पुरुष ज्या एरियात राहत असेल तर तो त्या ज्युरिस्डिक्शनच्या अंडर हे पिटिशन दाखल करू शकतो. तर चला आता अजून एक पुढील पॉईंट घेऊन आपण नक्कीच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.